अर्धापूर शहरात नागरी सुरक्षतेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवरून धावणाऱ्या वेगवान वाहनामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेने प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे। अर्धापूर शहरातील वसमत फाटा ते बसस्थानक मार्गावरील मुख्य सीसी रस्त्यावर गतिरोधकांची म्हणजेच स्पीड ब्रेकर व झेब्रा क्रॉसिंगची तात्काळ आवश्यकता निर्माण झाली आहे। जड वाहने शहरातून जाण्यास बंदी असून सुद्धा ती सर्रासपणे शहरात ये-जा करतात। याकडे पोलीस प्रशासन आणि महामार्ग पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अर्धापूर शहरामध्ये हायवे असल्यामुळे वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे आणि ते वेगाने आहे। त्याचा परिणाम अनेक ठिकाणी अनेक वेळा दररोज दिवसाकाठी या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे आज असं निवेदन दिले। या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब, माननीय मुख्याधिकारी नगरपंचायत अर्धापूर BC यांना आम्ही निवेदन दिले की निवेदन देऊन मागणी एक आहे की ज्या ज्या वर्दळीच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी शाळा आहेत अशा ठिकाणी आपण स्वतः सर्वेक्षण करून त्या ठिकाणी गतिरोधक बसवावे, जेणेकरून पुढे अपघात होणार नाही, कोणाच्या जीवितवाला नुकसान होणार नाही। सामाजिक भावनेतून सर्व या ठिकाणी एकत्र येऊन या युवकांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन निवेदन दिलेलं आहे। मुख्याधिकाऱ्यांनी वरिष्ठांना बोलून, सर्व विभागाच्या लोकांना बोलून आणि त्याच्यावर आम्ही अहवाल करून त्याच्यावर तात्काळ गतिरोधक बसविण्यात येतील असं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। आणि आश्वासन दिलेलं आहे, कृती या 8 दिवसात झाली नाही तर सामाजिक स्तरावर सर्व युवकाच्या वतीनं पुढचं काय करायचं ते यापुढे निर्णय घेतला जाईल। तुर्तास सर्व अधिकाऱ्यांनी, माननीय तहसीलदार साहेब असतील, मुख्याधिकारी साहेब असतील आणि BC अधिकारी यांनी एक चांगल्या प्रकारचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिले। या 8 दिवसामध्ये ते गतिरोधक बसविण्याची हमी दिल्यामुळे आम्ही 8 दिवसाची वाट पाहू आणि येणाऱ्या काळामध्ये काय होईल लोकांच्या याच्यासाठी, आपल्याला लोकहितासाठी आणि लोकांच्या जीवितवाच्या सुरक्षेसाठी हे सार्वजनिक स्तरावर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या पुढच्या काळात जर झालं नाही तर पुढची दिशा हे युवक मिळून ठरवतील। विशेषतः वसमत फाट्याजवळ असलेल्या ढाब्याच्या शेजारी एक अरबी मदरसा आहे, जिथे अनेक लहान मुलं शिक्षणासाठी येतात। विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो। त्याचप्रमाणे शहरातील टिपू सुलतान चौक, तमसा कॉर्नर, अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी देखील स्पीड ब्रेकर लावण्याची जोरदार मागणी आहे। या मागणीकरिता नगरसेवक शाहबाज कलीमुल्ला बेग यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, नगरपंचायत, पोलीस ठाणे व बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदन देण्यात आले। यावेळी शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी इशारा दिला आहे की जर 8 दिवसात गतिरोधक बसविले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल। प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी एकमुखाने करण्यात येत आहे। में आज हम जुमे का दिन जो 17 तारीख है, जो हमारे ब्रेक स्पीड करते जो चढ़ा था तहसील करने, जो बसमत फाटे से जैसा तहसील होगा, तामसा कर्नल होगा, बस स्टैंड होगा, कोर्ट तक इसलिए दिया गया है कि यहाँ पर हमारे जो बच्चे स्कूलों को जाते हैं तो स्कूल पूरे वो साइड में, तो स्कूल में आने जाने वाले बच्चों को बहुत प्रॉब्लम हो रहा है। रोड क्रॉस करने को गाड़ियाँ इतने फास्ट आ रहे हैं तो उनको 4 से 5 वक्त देखना पड़ा। कल का एक हादसा हुआ, एक 7 साल की बच्ची को गाड़ी वाले ने उड़ा दिया। ऐसे कई हादसे हुए वहाँ पर। इसलिए हम पहले शुरू तहसील में गए, तहसील में एक मेमोरेंडम दिए, उसके बाद हम CO साहब करने आए नगर पंचायत में और CO साहब का एक मेमोरेंडम दिए। अब पुलिस स्टेशन में एक देना है हमको, पुलिस स्टेशन में एक देंगे और BC ऑफिस में एक देंगे। हमारा ये कहना है कि भाई अर्धापुर में आप हमारे ज्यादा से ज्यादा हमने जिनको दिए तो उस पर उन्होंने देखना है, तवज्जो देना, क्योंकि स्कूल के वैन जो आ रहे हैं वो भी साइड में उतार के उन्होंने बच्चों को छोड़ रहे हैं और कुछ बेचारे गरीब ऐसे बच्चे, मासूम बच्चे जो वैन का खर्चा दे नहीं सकते, गरीब है, तो उन्होंने रोड क्रॉस करने को उनको कम से कम 10 से 15 मिनट लग जा रहे। कभी उनके वालदा लेके आ रहे, कभी भाई लेके आ रहा, कभी कोई लेके आ रहा। अगर कभी बाई चांस वो लोग नहीं रहे तो वहाँ पे वो बच्चे रोड क्रॉस करने को 15 से 20 मिनट ले रहे हो, जबकि हादसा हो सकता है नहीं, हो गए कई हादसे। तो हमारी यही प्रशासन से गुजारिश है कि इस पे ज्यादा से ज्यादा अमल करके ये करे, काम करे इसका। अर्धापूर शहरातील जनतेची ही रास्त मागणी आहे। स्पीड ब्रेकर, प्राथमिक सोयी सुविधा वेळेवर मिळाल्या नाही तर अनेक दुर्घटना घडू शकतात। आता पाहावे लागेल की प्रशासन यावर काय तात्काळ निर्णय घेतात।